विरोधकांना फोन आला म्हणून विरोधक गेले नाही, थेट शरद पवारांकडे इशारा होता त्यांचा। मला छगन भुजबळजी काय त्याच्या मनात होतं मला माहिती नाही, पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सर्वपक्षीय बैठकीला न जाऊन ज्या ठिकाणी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा महत्त्वाचा निर्णय घेण्याचा आहे, शेवटी ओबीसीतलं कुठलंही आरक्षण जाऊ नये ही भूमिका सर्वांचीच आहे। मला वाटतं शरद पवार साहेबांची भूमिका परवा त्यांनी सांगितली आणि मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजाचे आरक्षण टिकलं पाहिजे, त्यांनाही त्या ठिकाणी योग्य न्याय मिळाला पाहिजे। सरकार यावर काम करत आहे, एकनाथ शिंदे काम करतात आहे, आमचं सरकार काम करत आहे, पण जेव्हा एखादी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होतं किंवा एखादी अशी परिस्थिती निर्माण होतं की सर्वपक्षीय बैठकीची आवश्यकता पडतं, एकमत करण्याची आवश्यकता पडतं, त्यावेळी मात्र विरोधकांनी घेतलेली भूमिका ही निंदनीय आहे। ही भूमिका महाराष्ट्राला साजेशी नाही। एकीकडे राजकारण करायचं, जातीपातीचं राजकारण करायचं, निवडणुकीच्या काळात जातपात धर्माच्या राजकारणावर मतं मागायचे आणि जेव्हा समाजाला न्याय द्यायची गोष्ट आली तेव्हा पळून जायचं। हे जे महाविकास आघाडीच्या नेत्याचे राजकारण आहे हे त्या ठिकाणी जनतेला दिसलेलं आहे, मराठा समाजाला दिसलेलं आहे, ओबीसीला दिसलेलं आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीला जनता हाकलून लावल्याशिवाय राहणार नाही। खरं तर सर्वपक्षीय बैठकीला न जाणे ही निंदनीय बाब आहे असं मला वाटतं। गेल्या वर्षी सरकारने कंत्राटी भरती